सगळ्यांना येतोय का सांगा एकदा. एम ऑडिबल? आवाज येतोय का एकदा सांगा. परफेक्ट. चलो. सो प्रॉब्लेम असा झाला की इंटरव्ह्यूच्या डेट्स आपल्याला 4च दिवसाच्या मिळाल्या. 4 दिवसातच आपल्याला कळालं की इंटरव्ह्यूज आहेत आणि 4च दिवस इंटरव्ह्यू आहेत. ठीक आहे. सो दॅट बिकेम अ प्रॉब्लेम बिकॉज आपल्याकडे वेळ कमी आहे प्रिपरेशनसाठी. तर सगळ्यात मेजर पॉईंट्सपासून सुरू करूया आपण. आज ॲक्च्युली मी याचे 3 ते 4 लेक्चर्स घेणार होतो या सेशनचे, याला डिवाईड करून, कारण की ते ग्रहण करायला सोपं जातं. तर सगळ्यात पहिले तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या भाषेत होईल हा मेजर डाऊट आहे ना. सो द थिंग इज की इंटरव्ह्यूवर तुम्ही आता कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात ते मॅटर करत नाही, कारण की तुमच्याकडे 4च दिवस आहे. लँग्वेज शिकू शकत नाही, पर्याय आपल्याकडे नाही आहे. सो इंटरव्ह्यू जो राहील तो इंटरव्ह्युअरनी ज्या भाषेत सुरू केला त्या भाषेत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. असं कधीच करू नका इंटरव्ह्युअरनी तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला आणि तुम्ही त्याचं मराठीत उत्तर देताय. नेवर. जरी तुम्ही मराठीत कम्फर्टेबल असाल तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करावा लागेल. इंटरव्ह्युअरकडनं परमिशन घ्यावं लागेल की सर मी याचं उत्तर मराठीत देऊ का, तेही इंग्लिशमध्ये. सो कसं विचारायचं ते लिहून घ्या. नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. प्रत्येक वेळेस मी काही सांगतो नोट्स असायला पाहिजे. सर मे आय प्लीज आन्सर दिस क्वेश्चन इन इंग्लिश, इन मराठी. सॉरी, मे आय प्लीज आन्सर दिस क्वेश्चन इन मराठी. पाठ करून घ्या, हेच त्यांना बोलायचं. ते नाही म्हणू शकणार नाही, सो आपल्याला उत्तर मराठीत देता येईल. जर मराठीत त्यांनी विचारलं तर डेफिनेटली इट इज वेल अँड डन. आताच मराठीचा प्रश्न आलाच का, या अगोदर काय झालं, या अगोदर जेवढ्या बॉम्बे हायकोर्टच्या रिटन स्क्रीनिंगच्या एक्झाम व्हायच्या त्या इंग्रजी भाषेत व्हायच्या. फक्त इंग्लिशमध्येच स्क्रीनिंग टेस्ट व्हायची तुमची या अगोदर. बट रिसेंटली ही जी एक्झाम झाली तुमची स्वतःची एक्झाम, ती इंग्लिश आणि मराठी बायलिंग्वल झाली. त्या अगोदर जो इंटरव्ह्यू झाला बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटरचा, तो इंटरव्ह्यू मराठीत झाला प्रॉपर. त्यांना विचारण्यात आलं की मराठीत देऊ शकतात का इंग्लिशमध्ये. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं दोन्ही लँग्वेजमध्ये देऊ शकतो, काही विद्यार्थ्यांनी सांगितलं प्युअर मराठीत देऊ शकतो. 10मधनं म्हणजे 8 सिलेक्शन्स आहेत, प्रॉपर 2 वेटिंग आहे. 10मधनं 6 आपले विद्यार्थी आहे. 6 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे, त्यांनी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला. 2 विद्यार्थी त्यांनी सांगितलं की मी मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे, त्यांनी मराठीत इंटरव्ह्यू दिला. 6चे 6, 4 सिलेक्टेड आहे, 2 वेटिंगवरती आहे. सो असं वाटून नका घेऊ की तुम्ही जर सांगितलं की मराठीत आहे सर मला इंग्लिशमध्ये द्यायचा, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला अप्पर हँड मिळेल, किंवा मराठीत द्यायचा तर मराठीमध्ये तुम्हाला लोअर हँड मिळेल, असं काही नाही आहे. इंग्लिश मराठी तुम्ही चूज करा. जर त्यांनी विचारलं तुम्हाला तर बिंदास चूज करा. तिथे बसून एकदम रिलॅक्स करायचं आपल्याला. ठीक आहे. सो दिस इज दॅट. प्रोसेस कशी राहणार आहे, मी तुम्हाला आज PPT दाखवणार आहे. ठीक आहे. PPTवरच्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे, पूर्ण गोष्टी काय आहे, काय असतो इंटरव्ह्यू, कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मग काय करायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आता तुमचं काम काय आहे, तुमचं काम हे की तुम्ही एक नोट डाऊन करत राहा. आणि हे लेक्चर थोडंसं लंब चालेल तर वेळ काढा. वर्किंग स्टुडंट्स आहेत, रेकॉर्डेड ऐकत असेल तर डेफिनेटली पॉज करून नोट्स काढून घ्या. ओके. लाईव्ह स्टुडंट्स आहेत, काहीही लाईव्हमध्ये डाऊट आला तुम्हाला आत्ता तर तुम्ही विचारा. ओके. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिले इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल जो बोर्ड, जो पॅनल असेल, आता तो 2023च्या परीक्षेमध्ये 3 लोकांचा पॅनल होता. 2019-20 मध्ये जी एक्झाम झाली त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये 4 लोकांचा पॅनल होता. ओके. ज्युनियर ट्रान्सलेटरचे इंटरव्ह्यूज झाले त्यामध्ये 2 लोकांचा पॅनल होता. ठीक आहे. एक व्यक्तीचा तुम्हाला पॅनल नसेल. पॅनल म्हणजे किती लोक बसलेत तिथे. ठीक आहे. तर तुम्हाला मग अशा प्रकारे तुम्हाला पॅनलचं सरप्राईज तिथे मिळू शकतं. एकच व्यक्ती असू शकतो, 2 व्यक्ती असू शकतात, 3 असू शकतात, 4ही असू शकतात. मॅक्सिमम 4 होते आतापर्यंतच्या बॅकग्राऊंडमध्ये. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये एंट्री केली तर तुम्हाला एक थोडंसं भयावह वातावरण, थोडंसं सिरियस वातावरण बघायला मिळू शकतं. सो यू हॅव टू बी लाईक की मी तुम्हाला का सांगतोय, घाबरवण्यासाठी नाही, तुम्ही त्याच्यासाठी तयार असावे, है ना. तुम्हाला तयार राहावं लागेल की यार असं वातावरण तिथे गेल्यावरती आतमध्ये मला असू शकतं. ओके. आता तुम्हाला हे जे मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत आपले, त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये भयावह वातावरण तर मी तयार करू शकत नाही. ठीक आहे. तर आणि ऑनलाईन राहील, बरेच स्टुडंट ऑनलाईन द्याल, बरेच स्टुडंट ऑफलाईनही येत आहेत. दॅट्स व्हेरी गुड की तुमच्यातले काही स्टुडंट ऑफलाईन येत आहेत.
सो दॅट्स फाईन विथ यू. मॅडम चॅटचं सेक्शन ओपन करून ठेवा जेणेकरून मी चॅट वाचू शकतो. हां. सो भीतीचं वातावरण मी तयार करू शकत नाही आणि मीच तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये बोलतो इथे. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे जाऊन मला समजा की अरे सरांना तर मी ओळखतो. जरी मी फोनवरती बोललो आहे, जरी मॅडम तुमच्यासोबत कंटिन्युअसली इंटरॅक्शनमध्ये, तर मॅडमला तर मी ओळखतो, मी सांभाळून घेईल. तुम्हाला असं समजायचं आहे मॉक इंटरव्ह्यूजमध्ये की हा पर्सनॅलिटीला मी बिलकुल ओळखत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, आम्ही जे की नाही आहे रजिस्ट्रार, ठीक आहे. तर कारण की तुमचे इंटरव्ह्यूज रजिस्ट्रार घेणार आहेत, ठीक आहे. एक वर्षी खूप आधी जजेसने सुद्धा इंटरव्ह्यू घेतलेत क्लर्कच्या, बरं का, ठीक आहे. सो तुम्ही घाबरू नका, सरप्राईज मिळालं तरी काही हरकत नाही. सो रजिस्ट्रार समजा आणि एक पोझिशन ऑफ अथॉरिटी समजा. उत्तर देताना थोडंसं रिस्पेक्टफुल राहा. नाही नाही सर असं वगैरे चालणार नाही. प्रॉपरली एकदम तुम्हाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. असं जे काही मी ह्या लेक्चरमध्ये पूर्ण लेक्चरमध्ये समजवणार आहे त्याच प्रकारे तुम्हाला बिहेवियर ठेवायचं आहे. मे बी काही अडचणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे प्रॉपर फोन नाही आहे, प्रॉपर इंटरनेट कनेक्शन नाही आहे, ते आम्ही समजू शकतो. ओके. सो प्रयत्न करा की इंटरव्ह्यूची जी काही वेळ दिली जाईल तुम्हाला 1 वाजेच्या दरम्यान तुम्हाला वेळा अलॉट होतील, ठीक आहे. जे वर्किंग स्टुडंट्स आहेत त्यांच्या रात्री अलॉट होतील, जे नॉन वर्किंग स्टुडंट्स आहेत त्यांच्या आत्ता अलॉट होतील ह्या पिरियडमध्ये, ठीक आहे. सो त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल प्रोव्हिजन केलं आहे. मॉक इंटरव्ह्यूचा शेड्यूल तुमच्याकडे आलेला आहे. आज ज्यांचे मॉक इंटरव्ह्यूज आहेत आय होप ते इथे अवेलेबल आहेत लेक्चरमध्ये पण, आणि प्रोबॅबली मॉकला पण येणार. मॉकला आले नाही तुमचा त्या दिवशीचा मॉक कॅन्सल, नेक्स्ट मॉक तुमचा होईल. गणेश आहे, गणेश पांडुरंग साळुंखे, त्यानंतर संतोष जाधव, विघ्नेश आणि ओंकार, मग त्यानंतर हरीशचंद्र आणि शुभम, त्यानंतर उमेश आणि कुणाल, एवढ्या लोकांचे आज मॉक इंटरव्ह्यूज आहेत. तर बाकीच्यांचे पर्टिक्युलर डेट्सला सेटल केलेले आहेत, बट मेजरली उद्या तुमच्या सर्वांचे फर्स्ट मॉक इंटरव्ह्यू उद्या सगळ्यांचा होऊन जाईल. मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय करायचं आहे, उत्तरं द्यायची आहेत हे सांगितलेलं पाळायचं आहे. मॉक इंटरव्ह्यू नंतर काय करायचं आहे, मॉक इंटरव्ह्यू नंतर आम्ही पेजेसवरती नोट करत राहू. जेव्हा तुम्ही उत्तर देत राहाल तिथेही ते नोट करतील मे बी. तर तुम्हाला ते नोट करून घ्यायचं आहे. म्हणजे मी नोट करेल, मी तुम्हाला सांगेल इंटरव्ह्यू संपला तुमचा, मग त्यानंतर तुम्हाला मी जे काही पॉईंटर्स सांगेल की हे 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 असं 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 करायचं आहे, ठीक आहे. सो असं करायचं आहे. इन द सेन्स मला खूप जणांचा मॉक्स घ्यायचे आहेत. मॉक्स इज अ व्हेरी टायरिंग प्रोसेस. सो प्लीज थोडं लेंदी करू नका की बाबा सर मग असं करू का, मग असं करू का. एक डिबेट नाही आहे इथे झालो, ठीक आहे. तुमचा मॉक इंटरव्ह्यू संपला की आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊया. तर फीडबॅक कोणाचा राहील, माझा राहील, मॅडमचा राहील. फीडबॅक देऊ तुम्हाला की बाबा तुम्ही हे करताय, ते करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. वन्स यू हॅव नोटेड इट डाऊन, मग तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे मॉक इंटरव्ह्यू संपल्यानंतर की यार ह्या गोष्टी मला करायच्या नाही आहे, ह्या मला कार्यरत आणायच्या आहे, कामात आणायच्या आहे. मग त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी कामात आणल्या तर मग दुसरा मॉक इंटरव्ह्यू. मग एखाद दिवसाचा गॅप मिळतो आहे काही स्टुडंट्सला, ज्यांचा आत्ता लगेच इंटरव्ह्यू आहे त्यांना गॅप मिळत नाही आहे. सो त्यांना उरलेल्या वेळेतच पटकन त्यांचा अभ्यास करून टाकायचा आहे. त्यानंतर एक छोटीशी टेक्निक आणि ट्रिक सांगायची मला तुम्हाला की काय करा, मॉक इंटरव्ह्यूजचे जे व्हिडिओज आहेत मी प्रयत्न करतो की ते व्हिडिओज तुम्हाला मिळतील, ठीक आहे. प्रयत्न करतो की तुम्हाला तुमचा मॉक इंटरव्ह्यू मी देतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तो इंटरव्ह्यू बघायचा आहे, ओके. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला की तुम्हाला तो बघायचा आहे आणि बघून काय करायचं आहे, तुम्हाला आवाज बंद करायचा आहे. नीट ऐका, आवाज बंद करायचा आहे आणि फक्त व्हिडिओ पाहायचा आहे, ठीक आहे. व्हिडिओ पाहत राहायचा आणि आपण काय वेगळं करतोय ते साईडला परत एकदा नोट करत राहायचं. व्हिडिओ बघताय, अच्छा ठीक आहे, मी असं वाकडं हसतोय, अच्छा मी थोडे असे एक्सप्रेशन देतोय वगैरे वगैरे, ठीक आहे. सो ते राहील. सो ते तुम्हाला नोट करायचं आहे आणि आम्ही तुम्हाला जे फीडबॅक सांगू त्याच फीडबॅकच्या खाली हे नोट करायचं आहे, आवाज न ऐकता, ठीक आहे. आता आवाजाचं झालं. आता तुम्हाला व्हिडिओ ऑफ करायचा आहे किंवा डोळे बंद करायचे, हेडफोन लावायचे आणि शांत बसून स्वतःचा आवाज ऐकायचा आहे, ठीक आहे. स्वतःचा आवाज ऐकायचा आहे, स्वतःची टोनॅलिटी ऐकायची आहे की मी एखादा वाक्य सुरू केलं, मी काय म्हटलं होता, मी एखादं वाक्य सुरू केलं तर मी याची जी सुरुवात आहे हाय केली आणि केलं, ह्याची लो केली, ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला
याला म्हणतात टोनॅलिटी. ठीक आहे, ही टोनॅलिटी शिकवायला मला प्रॉपर एक लेक्चर लागत असतं, बट तरी तुम्हाला सांगून देतो, टोनॅलिटी तुमची प्लेन नाही पाहिजे. जर जेवढी तुम्ही बघा, कोणत्याही टीचरचं लेक्चर ज्यांचं तुम्हाला बोर होतं आहे किंवा लोकांचं स्पीच जे तुम्हाला मे बी बोर होऊ शकतं, तर त्यांची टोनॅलिटी कशी असते, सेम. ठीक आहे, म्हणजे आता मला तुम्हाला सांगायचं आहे की माझं नाव मी समजा फॉर एक्झाम्पल माझं नाव आणि माझं एज्युकेशन तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, सो मी असं बोलेल विदाऊट टोनॅलिटी. लक्षात ठेवा कसं ऐकू. माझं नाव विशाल देशमुख आहे. मी आजपर्यंत UPSCचे 4 इंटरव्ह्यू दिलेत. मी 190 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स UPSC इंटरव्ह्यूमध्ये घेतलेले, आणि म्हणून मला वाटतं तुम्ही माझ्याकडे क्लास लावा. ह्याला काय म्हणतात, मी स्ट्रेट टोनमध्ये बोललो, स्ट्रेट टोन. ओके, नेक्स्ट. आता हे बॅड आहे, हे वर्स्ट आहे. तुम्हाला हे कोणाचं बघायला मिळतील, लहान मुलं जे पाठांतर करतात त्यांचं. एक टोनॅलिटीचं प्रकार आहे ज्या टोनॅलिटीमध्ये पण स्ट्रेटच टोन आहे, स्टेटस टोन आहे, बट इट इज़ व्हेरी सिरियस टोन. फॉर एक्झाम्पल मार्क झुकरबर्ग, इलॉन मस्क, बराक ओबामा ह्यांचे तुम्ही इंटरव्ह्यूज जर बघाल, यांची टोनॅलिटी तुम्हाला याच प्रकारची बघायला मिळते, सेम, बट त्याची जी विड्थ आहे ती थोडी वाईड असते. ठीक आहे, इन द सेन्स माझं नाव विशाल देशमुख आहे आणि मला असं वाटतं की मी इंटरव्ह्यू शिकवायला तुम्हाला एक परफेक्ट व्यक्ती आहे. परफेक्ट या कारण की मी UPSCचे 4 इंटरव्ह्यूज दिलेत, MPSCचे काही इंटरव्ह्यूज दिलेत, आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये मला बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळालेले आहे. ओके, ही जी बॉडी पोश्चर आहे आणि हे जे मूव्हमेंट आहे ते त्यांचं एकदम स्ट्रेट आणि सिरियस राहतं, आणि ते ऐकावं वाटतं विथ अथॉरिटी. आता हे असं बोलणं कोणाला चांगलं वाटतं, हे असं बोलायला, हे ह्या प्रकारे जे मी बोलतोय, हे जे इलॉन मस्क आणि त्यांचं सांगितलं तुम्हाला मी, ते एक अथॉरिटेटिव्ह पोस्टवरती व्यक्ती बसलाय, तो त्याच्या सबऑर्डिनेट्सला ज्यावेळेस बोलतोय तो त्या प्रकारचं बोलू शकतो. आपण सबऑर्डिनेट पोझिशनवरती बसलोय अथॉरिटीवाल्या पोझिशनसोबत बोलायला, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील टोनॅलिटीमध्ये. तर टोनॅलिटीमध्ये मी तुम्हाला काही गॅप्स करून दिले, ते दाखवेल त्यावेळेस. मे बी मी विसरलो की मला आठवून द्या. टोनॅलिटी मला तुम्हाला सांगायची आहे. त्याचे नोटिफिकेशन्स मी बंद करतो ॲक्च्युली. सर व्हिडिओ सेव्ह असेल का, प्रयत्न करतो. व्हिडिओ देईल तुम्हाला मी. ॲक्च्युली वर्किंग स्टुडंट्स आहेत ना, तर व्हिडिओ मिळेल तुम्हाला. कुठे मिळेल, व्हिडिओची लिंक येईल तुम्हाला. ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती तुमच्या प्रायव्हेट ग्रुपवरती मिळेल. ठीक, सो शॅल वी स्टार्ट. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, तर असेल तर लिहून ठेवा, सांगू नका. असेल तर तुम्ही लिहून ठेवा, काही डाऊट असेल तर. वी विल गेट टू दॅट डाऊट इन मे बी आफ्टर लेक्चर. ठीक आहे, आफ्टर लेक्चर मी एक 5-10 मिनटं देईल, त्यावेळेस तुम्ही मला विचारा. पटपट विचारायचं, तेलपाणी लावायचं नाही. ठीक आहे, चला स्टार्ट. फर्स्ट थिंग फर्स्ट, हे उलटं आलं. ठीक आहे, काय हरकत नाही. हां, व्हॉट ॲक्च्युली इज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू काय आहे, ठीक आहे, इंटरव्ह्यू काय आहे. तर इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं इंटरनल रिव्ह्यू, इंटरनल व्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये जनरली तुमचं नॉलेज टेस्ट नाही केलं जात. ठीक आहे, बट बॉम्बे हायकोर्टच्या इंटरव्ह्यूमध्ये असं होऊ शकतं की तुमचं नॉलेज टेस्ट केलं जाऊ शकतं. यामुळेच तुम्हाला मी काय केलं आहे, तुम्हाला कम्प्युटरच्या, म्हणजे आम्ही पूर्ण टीमने मिळून काय केलं आहे, तुम्हाला कम्प्युटरच्या काही कॉन्सेप्ट्स दिल्या आहेत, त्या कॉन्सेप्ट्स तुम्हाला वाचायच्या आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती मुद्दामहून क्वेश्चन्स दिलेत, ते त्याच्याबद्दल तुम्हाला वाचायचं आहे. ओके, सो हे झालं नॉलेज. नॉलेज कमी टेस्ट करतं मेजरली इंटरव्ह्यूने नॉलेज कमी टेस्ट करायला पाहिजे, ओपिनियन जास्त टेस्ट करायला पाहिजे. बॉम्बे हायकोर्टचा इंटरव्ह्यू 50-50% होतो. 50% नॉलेज, 50% ओपिनियन. UPSCचा इंटरव्ह्यू 100% ओपिनियन. MPSCचा इंटरव्ह्यू 80-20, 80% ओपिनियन, 20% नॉलेज. आता तर तुमचा बॉम्बे हायकोर्टचा इंटरव्ह्यू 50-50 होणार आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला थोडंसं कॉशियस राहावं लागेल. जेवढे मी गोष्टी दिल्यात तेवढ्या गोष्टींच्या बाहेरही प्रश्न येऊ शकतो. आता ते दिल्या कशाहून आहे, मागच्या वर्षी, मागच्या वेळेस जी एक्झाम झाली तिथले काही क्वेश्चन्स, मागच्या वेळेसचे काही क्वेश्चन्स, की त्यांची मेंटॅलिटी कशी आहे विचारणाऱ्यांची, ही मेंटॅलिटी चेक केली, आणि ह्या मेंटॅलिटीतून काही त्यांचे क्वेश्चन्स काय काढले, आणि त्या क्वेश्चन्सच्या रिलेटेड काही अजून क्वेश्चन्स काढून तुम्हाला दिलेले आहेत. मग त्यानंतर स्पेलिंग. ह्या JTIच्या एक्झामला एका मुलाला चेकोस्लोवाकिया ची स्पेलिंग विचारली, स्लोवाकिया म्हणतात त्याला, चेक त्याच्यासमोर नाव टाकले,
आणि एक आहे चेक रिपब्लिक, त्याची स्पेलिंग विचारली. त्यानंतर जिबुटीची स्पेलिंग विचारली, डी जिथे सायलेंट आहे. ठीक आहे. सो कंट्रीच्या स्पेलिंग मी ज्या अवघड कंट्रीज आहे पूर्ण वर्ल्डमध्ये तेवढ्या स्पेलिंग्स तुम्हाला काढून दिल्यात. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारली तर ती यायला पाहिजे. मग बाकी गोष्टी दिल्यात. सो इंटरव्ह्यू म्हणजे काय, तुमचं नॉलेजचं पण टेस्ट करतायत, इंटरनल व्ह्यू, आणि तुमचा स्वतःच्या पर्सनॅलिटीचा व्ह्यू पण टेस्ट करताय. सो पर्सनॅलिटीमध्ये पण काही गोष्टी येतात ज्यावेळेस, तर त्या पर्सनॅलिटीच्या गोष्टी मी ह्या 3 सेक्शन्समध्ये टाकल्या आहेत: बिफोर इंटरव्ह्यू, वाईल इंटरव्ह्यू आणि आफ्टर इंटरव्ह्यू. बिफोर इंटरव्ह्यू म्हणजे काय? बिफोर इंटरव्ह्यू इन द सेन्स तुमच्या डोक्यात रिझल्ट आल्यापासून तर इंटरव्ह्यू हॉलमध्ये एंटर करेपर्यंत तुम्ही कसं स्वतःला प्रिपेअर करताय. यू हॅव टू ॲक्ट व्हेरी व्हेरी सिरियस, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सिरियस. जे ॲक्टर लोक असतात, तुम्ही पाहिलं असेल, लिओनार्डो डी कॅप्रिओ आहे, लिओनार्डो डी कॅप्रिओ आय थिंक त्यांचं नाव आहे ना, हां, लिओनार्डो डी कॅप्रिओ. त्यानंतर जे शाहरुख सलमान तर नाही, बट मनोज वाजपेयी, हे जे ॲक्टर आहे, हे त्यांना रोल दिल्याच्या नंतर त्या रोलमध्ये जातात काही दिवस, है ना. ते असं विचार करतात की मी खरोखर एक गुंड आहे, आणि मग त्यांची ती गुंडावाली प्रवृत्ती ती स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. सेम तुम्हाला असं बिहेव करावं लागेल की तुम्ही हाय कोर्ट, इट इज लाईक ज्युडिशियरीमध्ये जज म्हणजे जगात, भारतात त्यांचं डिसिजन तुम्हाला ऐकावंच लागेल असा निर्णय त्यांचा असतो. माय लॉर्ड, माझ्या देवा, असं आपण त्यांना संबोधतो. ठीक आहे. आपण त्यांना असं नाही म्हणत की मी तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे, मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रेयर केली असं म्हणतो, है ना. प्रेयर, इट्स माय प्रेयर. मग देवासमोर प्रेयर करतो, तर हे प्रॅक्टिकली देव आहे आपल्यासाठी. तर अशा देवाच्या मंदिरात आपण जातोय. ठीक आहे. आणि ते मंदिर तुमच्या ह्या मंदिरासारखं नाही आहे, एक प्रोफेशनल मंदिर आहे. फॉर दॅट प्लेस यू हॅव टू बी दॅट मच प्रिपेअर्ड, दॅट मच अपटाईट, ॲटलिस्ट फॉर इंटरव्ह्यू. ठीक आहे. नंतर